रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण बनवणार आहोत पावभाजी। त्यासाठी मी हा फ्लावर, अर्धा किलो वाटाणा, 1 किलो बटाटे, 1 बीट आणि 5-6 ढोबळी मिरची घेतलेली आहे। हे सगळं आपल्याला धुवून ह्याची बटाट्याची सालं काढून फोडी करून कुकरला लावून घेणार आहे मी ह्या सर्व भाज्या। हा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, हे आलं लसूण पेस्ट आहे, ओबडधोबड वाटून घेतलेली आहे, ही चिरून घेतलेली आहे कोथिंबीर, हे मीडियम आकाराचे 2 मोठे टोमॅटो आहे, 2-3 ढोबळी मिरची चिरून घेतलेली आहे बारीक, लाल तिखट आवश्यकतेनुसार, हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। हे बीट किसून घेतलेलं आहे, त्यामुळे पावभाजीला कलर चांगला येतो आपला। मी कुकरमध्ये सगळ्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत। कुकर थंड झाल्यावर मी दाखवते स्मिता तुम्हाला। आता एका पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे मी, थोडं तेल टाकणार आहे आणि बटर टाकणार आहे मी, अमूल बटर बघू शकताय तुम्ही इथे। बटर आपलं वितळलेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे, कांदा भाजत आल्यावर आपल्याला आलं लसूण पेस्ट केलेली आहे ती टाकायची, नाहीतर पातळीला लागते ती। हे बघू शकता आपण कांदा भाजत आलेला आहे। तर कांदा भाजतानाच आलं लसूण पेस्ट टाकायची, हे पण भाजून घ्यायचे चांगली, म्हणजे त्याचा उग्र वास येणार नाही भाजीला। बघू शकता इकडे आपला कुकर थंड झालेला आहे। मी यामध्ये ओला वाटाणा, गाजर, बीट थोडंसं चिरून टाकलेलं आहे, बटाटा टाकलेला आहे आणि फ्लावर टाकलेला आहे, आणि गाजर सुद्धा थोडं टाकलेलं आहे, होतं घरात शिल्लक ते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या ह्यात ॲड करू शकता। हे मी आता चांगलं स्मॅश करून घेणार आहे। चांगल्या भाज्या आपल्या शिजल्या हे पाहू शकता तुम्ही, एकसारख्या करून घेणार आहे मी ह्या। आलं लसूण पेस्ट चांगलं परतून झालं की त्यामध्ये किसलेलं बीट टाकायचं आहे, त्यामुळे पावभाजीला आपल्या कलर चांगला येतो। यामध्येच टाकायचं आहे टोमॅटो, टोमॅटोची प्युरी करून टाकली तरी चालेल। हे बघू शकता तुम्ही, बीटामुळे आपल्या भाजीला किती छान रंग आलेला आहे। हे चांगलं टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। बीट मुलं आवडीनं खात नाही, त्यामुळे यात किसून मुलं खातात, त्यामुळं टाकलेलं आहे, आणि कलरही छान येतो त्यामुळं। टोमॅटो मऊ झालेला आहे चांगला आणि भाज्या परतलेल्या आहे। यात मी आता ढोबळी टाकणार आहे, बारीक चिरून घेतलेली आहे ही पण। टाकलेल्या आहेत ह्याच्यात, चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे त्या भाज्या। ओला वाटाणा त्यामुळं शिजलेला आहे तो व्यवस्थित, ढोबळी शिजत आलेली आहे त्याच्यात तेलामध्ये। आपल्याला इथं पावभाजी मसाला टाकायचा आहे, आवश्यकतेनुसार टाका तुम्ही, क्वांटिटी किती करणार आहे त्याच्यावर। आणि लाल तिखट टाकलेलं आहे मी, थोडीशी हळद, चांगलं हे परत भाजून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं, म्हणजे मसाल्याचा चांगला वास येईल आपल्या भाजीला। बघू शकता अंड्याला आणि ह्याला किती छान कलर आलेला आहे। यामध्ये मी आता स्मॅश केलेल्या भाज्या टाकणार आहे।
आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे. माझं भाजीचं प्रमाण जास्त आहे. तुम्हाला जसे क्वांटिटी हवी आहे तसे तुम्ही भाज्यांचं प्रमाण घ्या. हे चांगलं एकसारखं करायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे. बघू शकता तुम्ही भाजीला किती छान कलर आलेला आहे. थोडंसं पाणी टाकणार आहे मी ह्याच्यात, खूप घट्ट वाटते त्यामुळे. हे बघू शकता तुम्ही भाजी एकसारखी मी करून घेतलेली आहे. याला चांगली उकळी आणायची आहे भाजीला. अशा पद्धतीने भाजी तुम्ही करून बघा एकदा, खूप छान लागते ही भाजी, पावभाजी. मी इकडे तयारी करून घेतलेली आहे बाकीची. वरून कांदा, लिंबू आणि कोथिंबीर पाव भाजून घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही भाजीला उकळी येते. वरून मी कोथिंबीर टाकणार आहे चिरलेली, भरपूर टाकायचे लागते. हे बघा उकळी आलेली आहे आपल्या भाजीला. भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी मी बटरमध्ये केलेली आहे. बटर नसेल तर तुम्ही तेलामध्येही करू शकता, तेलामध्येही छान लागते. मी तव्यामध्ये पाव भाजण्यासाठी बटर टाकलेलं आहे. बटर वितळलं किंवा हे पाव कट करून घेतलेले आहेत मधून. पाव भाजण्यासाठी बटर टाकलेलं आहे. चांगले भाजून घ्यायचे पाव, म्हणजे टेस्ट छान येते. ही बघू शकता आपली पावभाजी रेडी आहे. वरून कोथिंबीर टाकते, बटर टाकलेलं आहे थोडंसं वरून.